नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 1 फेब्रुवारी. काल आपण पाहिले की स्वामी समर्थ सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर स्थिर बसले होते. पण जेव्हा अहंकारी महंत आणि त्यांचे गुंड शिष्य त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा स्वामींनी अशी कोणती लीला केली की महंतांना आपले प्राण वाचवण्यासाठी स्वामींच्या चरणी यावे लागले. जाणून घेऊया आजच्या भागात. स्वामींना सरोवराच्या मध्यभागी बसलेले पाहून महंत आणि त्यांचे गुंड शिष्य पाण्यात उतरले. स्वामींच्या नजरेत एवढी जरब होती की महंत थरकापू लागले. स्वामी चक्क पाण्यावरून चालत किनाऱ्याकडे निघाले, पण त्यांच्या मागे येणारे महंत मात्र गळ्यापर्यंत चिखलात रुतू लागले. मृत्यू समोर दिसताच महंतांनी गयावया केली. स्वामी, या अपराध्यांना क्षमा करा. दयाळू स्वामींनी त्यांना जीवदान दिले. त्यानंतर मंदिरात स्वामींना चांदीच्या चौरंगावर बसवून त्यांची षोडोपचारे पूजा करण्यात आली. आश्चर्य म्हणजे स्वामींनी दिलेला प्रसाद वाटताना ताटातले अन्न संपतच नव्हते आणि देवळातील नगारे आपोआप वाजू लागले. आजचा प्रसंग आपल्याला सांगतो की केवळ परमेश्वरच पंचमहाभूतांना ताब्यात ठेवू शकतो. स्वामी समर्थ म्हणजे जल आणि स्वामी हे साक्षात नारायणाचेच अवतार आहेत, म्हणून ते पाण्यावरून सहज चालू शकले. तुमच्या आयुष्यात कितीही संकटांचा चिखल असला तरी स्वामींच्या नामाचा आधार तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढेल. नम्रता आणि भक्ती असेल तरच स्वामींची कृपा होते. स्वामींच्या अशाच नित्यलीला रोज अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.